द बहुजन आवाज। दिल्ली येथे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीहाल झाल्याच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये हाहाकार उठलेला आहे आणि याचाच निषेध म्हणून दारव्हा तालुक्यात आपण पाहतो आहे काँग्रेसने आज निदर्शने काढली आणि फार मोठा आक्रोश मोर्चा सुद्धा काढलेला आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि इतर सर्व संघटनेचे आणि इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी सुद्धा येथे एसडीओ कार्यालय येथे देऊन त्यांनी एसडीओ साहेबांना निवेदन दिलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी येथे काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भाऊ ठाकरे उपस्थित आहे। भाऊ, आपण आज विद्यार्थ्यांवर दिल्लीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला, आक्रोश मोर्चा काढला आणि इतर पक्षासोबत आपण येथे उपस्थित झाला, विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी सुद्धा होते। काय सांगाल, आपण कोणत्या मागण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढला? आज एसडीओ कार्यालयामध्ये आम्ही सर्व विद्यार्थी, सर्व पक्षीय, सर्व संघटनेने आज विद्यार्थ्यांसंदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। जो नीट पेपर आपल्याला माहीत आहे देशभर गाजलेला प्रकार आहे, जो नीट पेपर फुटला आणि त्याच्यानंतर 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। एक नैतिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे त्यांनी कुठेतरी राजीनामा द्यावा, पण सातत्यानं जेव्हा देशभर ही मागणी होत आहे पण सरकार कुठेतरी झोपेचं सोंग घेऊन आहे, गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, म्हणून हे कुठेतरी जागृत न झाल्यामुळे जंतर मंतर इथं मोठं आंदोलन दिल्लीमध्ये उभारण्यात आलं आणि त्यानंतर जवळपास आपण 10 ते 12 दिवस तिथं पाहत आहे कशा प्रकारे अमानुषपणे त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत आहे, जसं की ते आतंकवादी आहे। आपले विद्यार्थी त्यांना मानायला तयार नाही सरकार, तर कुठेतरी ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आणि ज्या 22 विद्यार्थ्यांची आत्महत्या त्यांनी केली आहे त्यामुळे आणि सातत्यानं जवळपास 150 ते 160 पेपर लीक जवळपास या 10 ते 12 वर्षात झालेलं आहे, याची जबाबदारी म्हणून शिक्षण मंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याकरता आज आम्ही निवेदन इथं सादर केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी आपण येथे उपस्थित झाला। सोबतच आपल्याला असं वाटतं का की देशातली लोकशाही संपुष्टात येत आहे? जर खऱ्या अर्थाने आपण जर आज विद्यार्थ्यांच्या मागे उभे नाही राहिलो, आज त्या एका मुलाचं वडील म्हणून किंवा पालक म्हणून जर आपण उभं नाही राहिलो, तर खऱ्या अर्थाने जो आपण समोर भविष्य म्हणतो, विद्यार्थी हा देशाचं भविष्य असते, तेच जर भविष्य राहिलं नाही तर मग कोणचं संविधान आणि काय देश जर खऱ्या अर्थाने उभा राहायचं असेल, संविधान खऱ्या अर्थाने जर वाचवायचं असेल तर विद्यार्थी वाचणं गरजेचं आहे आणि भविष्यात स्वप्न पाहण्याचा अधिकार जो विद्यार्थ्यांकडून यांनी गमावलेला आहे, ते शेवटी मी अभ्यास करतो, मी रात्रंदिवस अभ्यास करतो, माझे वडील कुठून तरी कर्ज बाजारी होऊन पैसा लावतात आणि जेव्हा मी पेपर देतो तेव्हा जर लीक होत असेल आणि लीक झाल्यावर जे काही आर्थिक बर्डन घरच्यांकडे पाहून जर 22 विद्यार्थी आत्महत्या करत असेल आणि त्याकरता जर आपण सर्व उभे नाही राहिलो तर खऱ्या अर्थाने लोकशाही कुठे राहिली? आपण जर उभे राहिलो सातत्यानं तरच लोकशाही जिवंत राहील, संविधान जिवंत राहील। त्यामुळे सर्वांनी आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणून जिथे जिथे विद्यार्थी मोर्चे करतील, जिथे जिथे आंदोलनं करतील, पक्ष विसरून, जाती विसरून आपण एकत्र यावं आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं। देशाची सत्ता ही विद्यार्थ्यांच्या हाती आली पाहिजे आणि देशाची शक्ती खरी ही युवा शक्ती आहे आणि युवा शक्तीला वाचवण्यासाठी आणि देशाचं भविष्य वाचवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांसोबत राहिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांची पाठीराखण केली पाहिजे। खरोखर लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर येथे युवा शक्ती सुद्धा टिकली पाहिजे आणि युवा शक्ती टिकेल तरच देश महासत्ता बनेल, अशा प्रकारचं यांनी सांगितलेलं आहे आणि याच मागणीसाठी आणि या संपूर्ण विद्यार्थ्यांचे पाठराखण करण्यासाठी आज काँग्रेसने येथे निषेध मोर्चा काढला आणि एसडीओ कार्यालय येथे निवेदन दिले। मी सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा।